भाजप 4, काँग्रेस 1 आणि शरद पवारांचा पक्ष 1. भुसावळमध्ये नगरसेवक पदासाठीचं काय चित्र? 51 जागांपैकी 4 जागांचे कल हाती आले, जिथे भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. तुळजापूरमध्ये काय घडते याचे अपडेट घेऊयात. पण सुहास कांदेंनी गड राखलेला आहे. सागर हिरे हे नांदगावमध्ये विजयी झालेत. उरणमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे अपडेट बघण्यापूर्वी तुळजापूर पाहूया. भाजपचे सर्व उमेदवार हे सध्या आघाडीवर पाहायला मिळतात आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे त्यांच्या कार्यालयामध्ये बसून एबीपी माझा पाहतात. एबीपी माझावरती सर्वात वेगवान, सर्वात अचूक अपडेट अर्थातच आपण अगदी सकाळपासून देतो आहोत आणि तेच अपडेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाहतायत. त्यामुळे त्यांची पसंती ही अर्थातच आजच्या दिवसासाठी एबीपी माझाला पाहायला मिळते. अश्विन, ही दृश्य आहेत. रवींद्र चव्हाण हे निकाल आपल्या चॅनलवर बघतायत आणि भाजप सध्या 105 ठिकाणी आघाडीवर आहे. शिवसेना 42 ठिकाणी आघाडीवर आहे. तर तिकडे वेंगुर्ल्यात दीपक केसरकर यांना धक्का बसतोय. शिवसेनेचा एक उमेदवार जिंकलाय, अवघा एक उमेदवार जिंकलाय. दीपक केसरकरांना तिकडे मोठ्या अपेक्षा होत्या त्यांच्या पक्षाला, मात्र शिवसेनेचा अवघा एकच उमेदवार जिंकल्याचं बघायला मिळतं. भाजपचे 7 उमेदवार जिंकलेत. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला दीपक केसरकरांना हा धक्का मानला जातोय, कारण भाजपने तिकडे जास्त उमेदवार जिंकलेले आहेत. 7 उमेदवार त्यांचे विजयी झालेत, तर शिंदेच्या शिवसेनेचा अवघा एक उमेदवार तिकडे जिंकल्याचं बघायला मिळतंय. तळ कोकणामध्ये म्हणजे कणकवली असेल, सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल, मालवण असेल, इथे थेट लढत ही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात झालेली होती. रवींद्र चव्हाणांवरती काही आरोप सुद्धा निलेश राणेंनी केलेले होते. या सगळ्या आरोपानंतरचं चित्र काय तिथलं, तर तिथं भाजप बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळतंय. 38 ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी, 106 ठिकाणी भाजप, शिंदेची शिवसेना 42 ठिकाणी, काँग्रेस 17 ठिकाणी आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष 10 जागांवरती, तर ठाकरेंची शिवसेना ही टॅली